अल्पवयीन तरुणीला गुंगीचं औषध दिलं, दारूही पाजली. लातूर जिल्ह्यातील घटना. महिलांवरील अत्याचाराच्या घटना कमी होताना दिसत नाहीत. आता लातूर जिल्ह्यातल्या मुरुड येथे एका अल्पवयीन बंगाली मुलीवर दारू पाजून बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली. मूळचा सोलापूर जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या तरुणानं हे कृत्य केले. मुरुड येथील एका अल्पवयीन मुलीला त्याने दारू पाजली, त्यानंतर तिच्यावर अत्याचार केला. याबाबत मुरुड पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आलाय. या प्रकरणी पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली, तर पुढील तपास लातूर ग्रामीणचे उपविभागीय पोलीस अधिकारी करत असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांनी दिली आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी एक बंगाली कुटुंब लातूर जिल्ह्यातील मुरुड इथं आलं होतं. या कुटुंबात एक अल्पवयीन तरुणी होती. तिचे वडील मिळेल ते काम करून कुटुंब चालवत होते, तर ही तरुणी एका महाविद्यालयात शिकत होती. एक दिवस फोटो काढण्यासाठी ती एका फोटो स्टुडिओत गेली होती. तिथे तिची आरोपी तरुणी बरोबर ओळख झाली. त्यानंतर दोघांची ओळख वाढत गेली. या ओळखीचा गैरफायदा त्या तरुणाने घेतला. एक दिवस तो त्या तरुणीला घेऊन लॉजवर गेला. तिथेच तिला त्याने गुंगीचे औषध दिले, दारूही पाजली. त्याच अवस्थेत त्याने तिच्याबरोबर संबंध प्रस्थापित केले. तो तेवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने शरीर संबंध करतानाचा व्हिडिओही काढला. या व्हिडिओच्या माध्यमातून तो तरुण तिला वारंवार ब्लॅकमेल करून तिचे शोषण करत होता. पुढे तर त्याने कहरच केला. शरीर संबंधाचा व्हिडिओ त्याने थेट त्या मुलीच्या वडिलांनाच पाठवला. त्यामुळे त्या मुलीची बदनामी झाली. तातडीने पीडित तरुणी आणि तिच्या वडिलांनी पोलीस स्थानकात धाव घेतली. शिवाय झालेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. पोलिसांनीही गांभीर्य लक्षात घेत गुन्हा नोंदवून घेतलाय. शिवाय 2 आरोपींना अटकही केली. या आरोपीने आणखी काही मुलींना अशाच पद्धतीने फसवल्याची माहितीही समोर येत आहे. मुलींना फसून त्यांचे व्हिडिओ काढून तो त्यांना ब्लॅकमेल करत असे. शिवाय त्यांचे शारीरिक शोषणही करत असे, अशी माहिती समोर येते. या घटनेनंतर लातूरमध्ये एकच खळबळ उडाली आहे. सबस्क्राइब नाउ and press the bell icon. Never miss an update.